नमस्कार. आज आपण एका अशा प्रवासावर निघणार आहोत, आधुनिक भारताच्या जन्माची गोष्ट. ही गोष्ट आहे अनेक विखुरलेल्या तुकड्यांना एकत्र आणून एक अखंड राष्ट्र कसं घडवलं गेलं याची. तर सुरुवात कुठून झाली? स्वातंत्र्यानंतर भारतासमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे राजकीय एकीकरण. हे खरं तर एक प्रचंड मोठं कोडं होतं. असं कोडं जे सोडवणं जवळजवळ अशक्यच वाटत होतं. एक क्षण विचार करा, जर हे एकीकरण झालंच नसतं तर काय झालं असतं? हा एकच प्रश्न आपल्याला त्यावेळची परिस्थिती किती गंभीर होती आणि हे काम किती महत्त्वाचं होतं हे सांगून जातो. आणि ही संख्या बघा, 600 पेक्षा जास्त. हो, बरोबर ऐकलत. 600हून अधिक छोटी मोठी संस्थानं होती स्वातंत्र्याच्या वेळी. आणि त्या प्रत्येकाचं भविष्य काय असेल हे अजून ठरायचं होतं. आता ही संस्थानं म्हणजे नक्की काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर ही होती ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील छोटी छोटी राज्य. आणि त्यांच्या राजांना एक मोठा निर्णय घ्यायचा होता. भारतात सामील व्हायचं, पाकिस्तानात जायचं की स्वतंत्रच राहायचं? मग हे अशक्य वाटणारं काम करणार कोण? या मोठ्या कामगिरीसाठी एका व्यक्तीची निवड झाली. या ऐतिहासिक घडामोडींचे म्हणा ना एक प्रमुख नायक. आणि ते होते सरदार वल्लभभाई पटेल, भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री. म्हणजे विचार करा, त्यांच्यावर भारताला एकसंध ठेवण्याची किती मोठी जबाबदारी होती. आता इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे त्यांची रणनीती. पटेलांनी 2 धोरणं एकाच वेळी वापरली. एकीकडे सामंजस्य म्हणजे गोड बोलून राजांचा विश्वास जिंकून मन वळवण्याचा प्रयत्न, आणि दुसरीकडे जिथे गरज पडेल तिथे कठोर भूमिका, म्हणजे जे ऐकत नव्हते त्यांच्यासाठी मग ठाम कारवाई अटळ होती. पण अर्थातच हे काम इतकं सोपं नव्हतं. सगळ्यांनीच हे मान्य केलं नाही. विशेषतः 3 संस्थानांनी भारतात सामील व्हायला साफ नकार दिला. आणि इथेच या एकीकरणाच्या मोहिमेची खरी कसोटी लागली. चला तर मग पाहूया पहिली केस, जुनागड. इथे संघर्ष होता राजा विरुद्ध प्रजा. झालं असं की जुनागडच्या नवाबाला पाकिस्तानात जायचं होतं, पण तिथली जनता, त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला भारतातच राहायचंय. लोकांचा विरोध इतका वाढला की नवाब शेवटी पळून गेला. आणि मग फेब्रुवारी 1948 मध्ये जुनागडचं भारतात विलिनीकरण झालं. जुनागडनंतर नंबर लागला हैदराबादचा. आता हे प्रकरण खूप मोठं आणि किचकट होतं, कारण हैदराबाद हे त्यावेळचं सगळ्यात मोठं संस्थान होतं. इथल्या संघर्षाला एक चेहरा होता, स्वामी रामानंद तीर्थ. त्यांनीच निजामाच्या जुलमी राजवटीविरोधात सुरू असलेल्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं. हैदराबादची कहाणी तर अनेक वळणांनी भरलेली आहे. बघा, आधी लोकांच्या चळवळी सुरू झाल्या, निजामाने भारतात यायला नकार दिला, उलट त्याच्या रजाकार नावाच्या संघटनेने लोकांवर अत्याचार करायला सुरुवात केली. जेव्हा वाटाघाटी फिसकटल्या तेव्हा मग भारत सरकारला पोलीस कारवाई करावी लागली. त्याला नाव दिलं गेलं ऑपरेशन पोलो. आणि शेवटी 17 सप्टेंबर 1948ला निजाम शरण आला आणि हैदराबाद भारताचा भाग बनलं. आणि आता तिसरी आणि शेवटची केस, काश्मीर. इथली परिस्थिती मात्र अगदी वेगळी होती. आणि इथला विलिनीकरणाचा निर्णय तो एका मोठ्या दबावाखाली घेतला गेला. झालं असं की राजा हरी सिंग यांना सुरुवातीला स्वतंत्र राहायचं होतं, पण मग पाकिस्तानी घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला. आता आपलं राज्य वाचवण्यासाठी राजा हरी सिंग यांनी भारताकडे मदत मागितली. आणि मग 27 ऑक्टोबर 1947ला त्यांनी काश्मीरच्या भारतात विलिनीकरणाच्या करारावर सही केली. तर संस्थानांच्या विलिनीकरणाचं हे मोठं काम तर झालं, पण गोष्ट इथे संपली नाही. भारतात अजूनही काही युरोपीय सत्तांचे छोटे छोटे भाग होते जे ब्रिटिशांबरोबर गेले नव्हते. आणि इथे आपल्याला 2 वेगवेगळी उदाहरणं दिसतात. बघा, फ्रान्सने शहाणपणा दाखवला, त्यांनी वाटाघाटी केल्या आणि 1954 मध्ये शांततेत पुडुचेरी भारताच्या ताब्यात दिलं. पण पोर्तुगाल मात्र तयार नव्हतं. त्यांनी गोवा, दादरा आणि नगर हवेलीवरचा ताबा सोडायला साफ नकार दिला. गोवा मुक्तीसाठी तर खूप मोठा लढा द्यावा लागला. गोवा काँग्रेस कमिटीसारख्या चळवळी अनेक वर्षांपासून सुरू होत्या. 1946 मध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी तर सविनय कायदेभंग चळवळच सुरू केली. पण पोर्तुगाल ऐकेना. लोकांचा रेटा वाढत होता आणि अखेरीस भारत सरकारला ऑपरेशन विजय नावाची लष्करी कारवाई करावी लागली. आणि 19 डिसेंबर 1961ला गोवा अखेर भारतीय प्रजासत्ताकाचा भाग बनलं. आणि अशा प्रकारे हे एक मोठं गुंतागुंतीचं पण तितकंच महत्त्वाचं राजकीय एकीकरणाचं पर्व पूर्ण झालं. जरा विचार करा, सुरुवातीला होते 600 पेक्षा जास्त विखुरलेले तुकडे, आणि त्यातून निर्माण झालं एक एकसंध शक्तिशाली प्रजासत्ताक. हे एक ऐतिहासिक यश होतं.
आणि याचं श्रेय जातं सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीला आणि कणखर नेतृत्वाला. आणि जाता जाता एक प्रश्न, सुमारे 75 वर्षांपूर्वी घडलेली ही एकीकरणाची गोष्ट आजही आपल्या भारताला कसा आकार देत आहे यावर नक्की विचार व्हायला हवा. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.